बिलथॉन 2025 या जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा सोनवडे तर्फे हवेली या शाळेने एक प्रतिकृती बनवलेली आहे. या प्रतिकृतीचे नाव ग्रास कटर असे, आमच्या ग्रुपचे नाव सोनवडे टायगर्स असे आहे. या ग्रास कटरसाठी वापरलेले साहित्य पुढील प्रमाणे दिलेले आहे: दोरा, मोटर, वायर, शेल, काठी, चिकटपट्टी, खिळा, धारेची ब्लेड इत्यादी. मी एक प्रतिकृती बनवलेली आहे. ही प्रतिकृती सेलवर चालते. आपल्याला जर लाईटवर हवी असेल तर लाईटवरही आपण ही प्रतिकृती करू शकतो. हे बघा, इथे एक मोटर आहे. ही आपल्या साध्या रिमोट कंट्रोलच्या गाडीमध्येही ही मोटर मिळू शकते. आणि हे सगळे टाकाऊ वस्तू आहेत. त्या टाकाऊ वस्तूपासून मी एक ग्रास कटर बनवलेला आहे. हे बघा, इथे मी मोटर जॉईन केलेली आहे. मोटरला 2 वायर जोडून या सेलला जोडलेले आहे. आणि इथे ही ब्लेड घट्ट राहावी म्हणून एका जुन्या बॉटलच्या गुचाचा उपयोग केला आहे. ही एक मजबूत काठी घेऊन ह्या दोन्ही बाजूने खिळे मारून त्याला घट्ट दोऱ्याने बांधलेलं आहे. मी दोऱ्याने बांधलेला आहे, पण दुसऱ्याला कोणाला करायचं असेल तर तो क्लिप लावूनही करू शकतो. क्लिप लावली की आपली मोटर घट्ट राहील. आणि हे बघा, इथे या बटनावर आपला ग्रास कटर चालतो. हा ग्रास कटर आपल्याला ह्या ग्रास कटरमध्ये सगळे टाकाऊ वस्तू आहेत. फक्त हे सेल आणि ही 2 ब्लेड एवढंच आपल्याला नवीन घ्यायला लागलेलं आहे. ही वायर, ही मोटर, बूच, ही काठी, ही सगळी टाकाऊपासून बनवलेली आहेत. आम्ही ग्रुपने ही सर्व मेहनत करून हा एक ग्रास कटर बनवलेला आहे. या ग्रास कटरचा दोन्ही प्रकारे उपयोग होऊ शकतो. कारण ही ब्लेड काढली की आधी ही ब्लेड लावली की आपण ह्यानी रान कापू शकतो. ही ब्लेड काढली की आपण ताकही घुसळू शकतो, लोणी काढू शकतो. ह्याला फक्त ही ब्लेड काढून बाजूला ठेवायची आहेत, बाकी काहीही करायचं नाही. धन्यवाद.